हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजची जॉब डेट घेऊन आलेले गाईज. तर महावितरणकडून मतलब खूप साऱ्या अशा वॅकन्सी निघालेल्या आहे. तर बॅक टू बॅक मी त्यांचे सगळे व्हिडिओ बनवतो इथं स्टेप बाय स्टेप. तर आता ही जी भरती असणार महावितरण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफॉर्मेशन मधून या भरती म्हणजे बॅक टू बॅक भरती जी निघत आहे. आता ही जी भरती असणार आहे मित्रांनो, इथे 133 पदांसाठी ही भरती असणार आहे. इथे ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदासाठी इथं भरती जाहीर झालेली आहे. ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशनसाठी इथं एकूण जागा ज्या मित्रांनो 133 जागा इथं असणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं, इलिजिबिलिटी क्रायटेरिया, एक्झामिनेशन पॅटर्न, सॅलरी वगैरे आपली आणि चलन किती लागणार आणि अप्लाय कसं करायचंय, सगळं मी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला काय करायचंय, शांतपणे हा व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्यायचा आहे. त्यानंतर अप्लाय करायचंय. याची अप्लाय करण्याची लास्ट डेट जो असणार आहे 9 तारखेपर्यंत असणार, 9 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे. तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा मित्रांनो. चला सुरू करूया या व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता, मी त्यांच्या पीडीएफ फाईल इथे ओपन केलेलं आहे मित्रांनो. त्या कंपनी तुम्हाला मी सांगितली तसं कंपनीचं नाव सांगून देतो एकदा. महाट्रान्सको मधला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड तर्फे वॅकन्सी असणार आहे. त्याची आपली पोस्ट असणार आहे मित्रांनो. तर ते इम्प्लॉयमेंट इन्व्हॉर्मेंटेशन जे असणार आहे आपल्याला 04/2024 असणार आहे. ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशनसाठी असणार आहे. तर ते पहिले याच्या आधीचा व्हिडिओ जो होता आपला, ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता ट्रान्समिशनसाठी, तर ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी असणार आहे. ओके. तर बॅक टू बॅक आपला दुसरा व्हिडिओ आहे आपला हा त्याबद्दलच. त्या कंपनीची प्रोफाईल बद्दल इथं सांगितलं गेलेलं आहे. तर कंपनीची प्रोफाईल तुम्ही बघू शकता, वाचू शकता. कंपनीचं काय स्ट्रक्चर वगैरे, कधीपासून स्थापना झाली ते वगैरे. आता पोस्ट वाईज वॅकन्सी आणि रिझोल्युशन बद्दल आपण बघूया इथं. तर वॅकन्सी बद्दल आपण आता चर्चा करूया. तर बघूया किती वॅकन्सी असणार आहे. तर इथं जे ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशनसाठी टोटल जी वॅकन्सी असणार आहे इथं 133 पदांसाठी इथे वॅकन्सी असणार आहे. 133 जागा असणार आहे. तर कॅटेगरी आपल्याला चेक करून घ्यायचे, आपल्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, अशा प्रकारे. ओके. त्याच्यानंतर इथं आता आपण खाली येऊया मित्रांनो. आपण खाली बघूया आता. तर आता सगळ्यात आधी जी इन्फॉर्मेशन वगैरे दिली गेलेली आहे तुम्हाला वाचून घ्यायची सगळी वाली इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर इथं आपल्याला पे पे स्किल बद्दल इथं विचारले गेले, सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे सॅलरी किती असणार आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया. तर जे कॅन्डिडेट सिलेक्ट होतील त्यांच्यासाठी जी सॅलरी असणार आहे ते ड्रॉ केलेलं आहे त्यांनी. तर मिनिमम आपल्या सॅलरी 68,780 पासून तर 1,54,930 पर्यंत जाऊ भेटू शकतो आपल्याला सॅलरी वगैरे. ओके. ज्यामध्ये आपल्याला बेनिफिट्स वगैरे पण असणार ऍडिशनल. सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला HRA, DA, मेडिकल बेनिफिट्स, त्याच्यानंतर CPF, ग्रॅज्युटी TC आपल्याला भेटणार आहे कंपनीच्या रूल्सच्या इथं. रूल्स जे असतात त्याच्या व्यतिरिक्त. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रोव्हिस फंड वगैरे सब कुछ इथं भेटणार आपल्याला. क्वार्टर वगैरे पण भेटणार त्यांच्याकडे राहण्यासाठी. ओके. तुमच्या फॅमिलीसाठी. त्यानंतर आपल्याला इथं बघितलं गेलं आपण, तर आता इथं बघू शकता तुम्ही. तर परमनंट तुम्ही होता तर परमनंट एम्प्लॉई जर बनले तर मंथली आपली ग्रॉस सॅलरी असणार आहे 1,16,970 रुपये आपल्याला येऊ शकते विदाउट ऑफिस अकोमोडेशन. ओके. ऍकोमोडेशन. ओके. 1,16,970 इतकी असणार आहे. तर क्वालिफिकेशन एक्सपिरियन्सच्या बद्दल आपण बोलूया आता. इथे क्वालिफिकेशन जे असणार आहे आपला, तर आपल्याला सांगितलं गेलेलं आहे एक्सपिरियन्स आणि क्वालिफिकेशन बद्दल आपण डिस्कस करूया इथे. तर पोस्ट आपली एकच असणार आहे ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी असणार आहे ट्रान्समिशनसाठी. इथं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आपल्याला बॅचलर डिग्री इन आपल्या इलेक्ट्रिकल अँड टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग मध्ये आपलं झालं पाहिजे. ओके. एक्सपिरियन्स बद्दल आपण बोलल्या गेलं तर एक्सपिरियन्स आपला मिनिमम आपला टोटल 7 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे इथं पॉवर सेक्टरमध्ये. आउट ऑफ विच 4 इयर एक्सपिरियन्स पाहिजे आपल्याला. 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला ट्रान्समिशन मध्ये पाहिजे. डेप्युटी इंजिनियर आपण काम केलेलं पाहिजे. डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून आपण काम केलेलं पाहिजे. असिस्टंट इंजिनियर म्हणून आपण काम केलेलं पाहिजे. ऑर मध्ये इथे लिहिलं गेलेलं आहे 2 वर्ष आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मध्ये. अशा प्रकारे तुम्ही दोघी थ्रू अप्लाय करू शकता. अशा प्रकारे ते लिहिलं गेलेलं आहे. तर तुम्हाला 2 ऑप्शन दिले गेलेले आहे. त्या प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्याबद्दल इथं सगळं त्यांनी माहिती वगैरे दिली गेलेली आहे. कशाबद्दल एक्सपिरियन्स आपल्याला पॉवर ट्रान्समिशन एक्सपिरियन्स कशा पद्धतीचं असतं. ओके. त्याच्यानंतर इथे सगळं काही त्यांनी स्टेप बाय स्टेप आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. ते तुम्ही वाचू शकता तुमच्या पद्धतीनुसार. ओके. आता आता इम्पॉर्टंट जे असतं एज लिमिट असतं. तर अपर एज लिमिट आउटसाइड कॅन्डिडेट 14 इयर ओपन कॅटेगरीसाठी. म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांच्या जे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी 40 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर अपर एज लिमिट रिझर्व्ह कॅटेगरीसाठी असणारे ECBC आणि EWS
ऑप्शनसाठी, ऑप्शन कॅटेगरीसाठी 45 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर PWBD दिव्यांग पर्सनची कॅटेगरी असते त्यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आणि जे स्पोर्ट्स कोटामध्ये येतात, स्पोर्ट कोटामध्ये त्यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आणि बाकीचे जे एम्प्लॉयमेंट असतील त्यांचे जुनेवाले, त्यांचे एम्प्लॉयमेंट वगैरे वडील वगैरे काम करत असतील, जे एम्प्लॉयमेंट असेल त्यांच्यासाठी MSc CLC करून एम्प्लॉयमेंट जे असेल तर 27 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 57 ओके. त्यासाठी तुम्हाला इथं डेट ऑफ बर्थ, SSC स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे. जन्माचा दाखला आपल्याला जन्म प्रूफ म्हणून इथं लागणार आहे. 31/7/2024 पर्यंत आपल्याकडे अवेलेबल पाहिजे. आपल्या इतकं वय आपल्याला लागणार आहे, मिनिमम आपल्याला 40 वर्ष वय आपल्याला पाहिजे ओपन मध्ये इतक्या तारखेपर्यंत, 31/7/2024 पर्यंत. तर कॅटेगरीसाठी तुम्हाला आपलं सर्टिफिकेट लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेशन. इथं सगळे आपल्या कॅटेगरी डॉक्युमेंटेशन दिलेले आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेशन. त्यानंतर सगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळे सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे. ते आपल्याला सगळे सर्टिफिकेशन लागणार आहे. तुम्ही कॅटेगरीमध्ये जर फॉर्म भरत असाल तर लागणार आहे आपल्याला. ओके, अशा पद्धतीने त्यांनी इथं सांगितलं, आपल्याला लिहून दिलेलं आहे. प्रत्येक कॅटेगरीचं वेगळं लिहिलेलं आहे. तुम्हाला जी आपली कॅटेगरी असेल त्या कॅटेगरी वाचून घ्यायचे, आपल्याला कोणतं सर्टिफिकेशन लागणार आहे ते आपल्याला इथं बघून घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर आता आपण पुढे चालूया. इथं बघूया पुढे आता काय आहे. पुढे आपण आता स्पोर्ट कोटा सर्टिफिकेशन, डोमिसाईल सर्टिफिकेशन, दिव्यांग पर्सनसाठी मेडिकल सर्टिफिकेशन वगैरे लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला ऑप्शन सर्टिफिकेशन, डोमिसाईल सर्टिफिकेशन लागणार आहे यासाठी, अनाथपत्रांसाठी. ओके, अनाथ जे असण्यासाठी असते. मेथॉलॉजी आणि सिलेक्शन प्रोसेसची आपण गोष्ट आता इथं बघूया कशा वगैरे असणार आहे. तर सिलेक्शन प्रोसेस जे असणार मित्रांनो, आपलं रायटिंग टेस्ट होणार आहे, म्हणजे ऑनलाईन टेस्ट आपली आणि पर्सनल इंटरव्ह्यू, या दोन गोष्टींवर आपली सिलेक्शन होणार आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला ऑल द कॅन्डिडेट्स फॉर रजिस्ट्रेशन फॉर सक्सेसफुल, आपल्याला सक्सेसफुल रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला रायटिंग टेस्ट द्यायची ऑनलाईन टेस्टमध्ये विदाउट व्हेरीफाईंग इलॅबिलिटी, म्हणजे आपल्याला पाहिजे इलॅबिलिटी आपण आहे का ते आपल्याला चेक करून घ्यायची आधी. त्यानंतर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. नंतर आपला ऑनलाईन टेस्ट होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू होणार आहे पर्सनल. ओके, त्याच्यामध्ये कसं असणार आहे, रायटिंग टेस्टमध्ये आणि पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये 95.5चा तुमचा असणार आहे. 100 गुणांचे 100 गुण आपल्याला मिनिमम पाहिजे. म्हणजे आपल्याला जे असणार आहे इथं ऑनलाईन टेस्टमध्ये 95 मार्क्स पाहिजे आणि इंटरव्ह्यूमध्ये 5 मार्क असं काहीतरी आहे. आपण पुढे डिस्कस करूया कशा पद्धतीने आपण ते बघूया, आपण स्ट्रक्चर दिलेलं असेल. एक्झामिनेशन जे असणार आहे आपली ऑनलाईन टेस्ट असणार आहे. इथं ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, रायटिंग टेस्ट असणार आहे आपली. सिरियल नंबर इथं 1 लिहिलेला आहे, सब्जेक्ट लिहिलेला आहे, सब्जेक्ट नंबर ऑफ क्वेश्चन अँड मार्क्स अँड टाइम इथं सगळं लिहिलं गेलेलं आहे. 1 नंबरला जे येतं आपलं टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज, याचे 50 मार्क, 50 क्वेश्चन असणार आहे, 110 मार्क तुम्हाला भेटणार आहे याच्यामध्ये पण. 2 नंबरमध्ये जे असणार आहे आपलं टेस्ट ऑफ जनरल ऍप्टिट्यूड, याच्यामध्ये आपले 3 भाग असणार आहे. ABC, ए मध्ये आपला असणार आहे टेस्ट ऑफ रिझनिंग, बी मध्ये असणार आहे टेस्ट ऑफ कॉम्पिटिटिव्ह ऍप्टिट्यूड आणि सी मध्ये असणार आहे आपल्याला टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज. तर आपल्याला टेस्ट ऑफ रिझनिंग मध्ये आपल्याला 40 क्वेश्चन असणार आहे, 20 मार्क असणार आहे त्यासाठी आपल्याला. त्याच्यानंतर आपल्या कॉम्पिटिटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये 20 क्वेश्चन 10 मार्क. त्याच्यानंतर मराठी लँग्वेजसाठी 20 क्वेश्चन 10 मार्क अशा प्रकारे असणार आहे. सब सब्जेक्ट टोटल मिळून आपल्याला 80 मार्क असणार आहे हे सब्जेक्ट मिळून. तर टोटल 50 आणि 80 130 आपले 130 क्वेश्चन असणार आहे आपल्याला 150 मार्कांसाठी असणार आहे. अशा प्रकारे ते लिहिले गेलेले आहे. आपल्याला 2 तास वेळ असणार आहे ऑनलाईन टेस्टसाठी. ओके, 2 तासाचा टाइम असणार आहे, 120 मिनिट. त्यानंतर पुढे आपण बघूया, त्याच्यानंतर पुढे आपण येऊया. तर सेंटर्स ऑफ ऑनलाईन रायटिंग टेस्ट, आपल्या सेंटर्स वगैरे आपल्या नियर बायचे सेंटर्स आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये टाकून द्यायचे. ओके, तर आपल्याला सगळ्यात पहिले ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये भरताना आपल्या सेंटर्स वगैरे आपल्याला जवळच्या आपल्या सेंटरमध्ये आपल्या एक्झामिनेशन द्यायची आहे, त्या जिल्ह्याचं नाव वगैरे आपल्याला टाकून द्यायचे अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. संपूर्ण तुम्ही इथे माहिती दिलेली गेलेली आहे. ओके, त्या ऍप्लिकेशन चार्जचे आपण बघू शकता इथे दिले गेलेले आहे. प्लस GST असणार आहे आपल्याला. ओपन कॅटेगरीसाठी 700 रुपये असणार आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी आपल्याला EWS ACBC ओपन मध्ये अनाथ लोकांसाठी 350 रुपये असणार आहे. दिव्यांग पर्सनसाठी ऍप्लिकेशन फी नॉट असणार आहे, त्यांना ऍप्लिकेशन फी लागणार नाही अशा प्रकारे इथं सांगितले गेले. बाकी सगळ्या कॅटेगरी 350 असणार आहे. SC ST साठी पण 350 रुपये असणार आहे. ओके, अशा प्रकारे ते दिले गेलेले आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही फीस पेड करण्यासाठी आपल्याला ऑप्शन दिले गेलेले आहेत. इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, रुपे, विजा, मास्टर कार्ड, मेट्रो, IMPS, कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट अशा प्रकारे तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही दुसरा ऑप्शन तुम्हाला पेमेंट भरायचं नाहीये, हेच आपल्याला ऑप्शन दिले गेले याच्या प्रकारे आपल्याला भरून घ्यायचं आहे.
त्यानंतर इथं लिंक्स वगैरे जे तुम्हाला मी पेपर न्यूज लिंक वगैरे सगळ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्स मी टाकून देणार तुम्हाला याची अप्लाय करण्याची लिंक वगैरे, त्याच्याबद्दल काही विषय नाहीये, तुमच्यासाठी तेवढी आपण सोय करून टाकू. ओके, तर सगळ्यात आधी तुम्हाला इम्पॉर्टंट जे सांगायचं आहे मित्रांनो, आपला जो ईमेल ऍड्रेस आहे ना तो निश्चितपणे आपल्याला चालू ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे. डेली तुम्ही त्याला बघत असताना तोच मेल ऍड्रेस आपल्याला टाकायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला कॉल लेटर वगैरे भेटणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशनचं आणि इंटरव्ह्यूसाठी. ओके, हे तुम्हाला लक्षात असू द्यायचं आहे. ओके, आपल्याला जे इथं हार्ड कॉपी वगैरे काय लागणार आहे, हार्ड कॉपी व्हॅलिड ऑफर लेटर ऑनलाईन एक्झामिनेशन, आपल्याला जे ऑनलाईन एक्झामिनेशन हॉल तिकीट लागणार आहे, कॉल लेटर म्हणजे ते आपल्याला मेलवर पाठवून देतील, त्याची कलर कॉपी लागणार आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला कलर पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे कलरमध्ये, त्याची पण कलर झेरॉक्स लागणार आहे आपल्याला. ओरिजिनल आयडी प्रूफ लागणार आहे, त्याची पण एक झेरॉक्स लागणार आपल्या कलर झेरॉक्समध्ये. अशा प्रकारे इथे दिले गेलेले आहे स्ट्रक्चर वगैरे तुम्ही बघू शकता. ओके मित्रांनो, अशा प्रकारचे असणार आहे. त्याच्यानंतर आता पुढे आपण बघूया. इथं लिहिलं गेलेलं आहे की ओरिजिनल फोटो अँड आयडेंटिटी प्रूफ आपल्याला कलर कॉपीमध्येच पाहिजे, झेरॉक्स कॉपीमध्येच पाहिजे, कलर झेरॉक्समध्ये आपल्याला पाहिजे असणार आहे. तर आपल्याला इथं आयडी प्रूफमध्ये आपल्याला पॅन कार्ड, पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स, आपल्याला वोटर आयडी वगैरे देऊ शकता तुम्ही. आपल्याला मॅन्डेटरी जे असतं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स, 3 गोष्टी असतात. या तिघींपैकी आपल्याला एक कोणतं पण त्याची कलर झेरॉक्स मारून घेऊन टाकायचं. आयडेंटिफिकेशन व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला लागणार आहे ते. ओके, तर फिमेल कॅन्डिडेटसाठी पण तेच असणार आहे. कॉल लेटर्स वगैरे तुम्हाला मेलवर भेटणार रजिस्ट्रेशन करून. तर आपल्याला फिमेल कॅन्डिडेटसाठी आपल्या मॅरेज सर्टिफिकेशन, मिडल नेम, सरनेम, ओरिजिनल डॉक्युमेंटेशन सगळं लागणार आहे आपल्या मॅरेज झालेलं असतात तर. ओके, त्यासाठी असणार आहे. इम्पॉर्टंट डेट बद्दल इथे लिहिलं गेलेलं आहे. तर तुमची जी एक्झाम असणार आहे ऑनलाईन टेस्ट, इथे लिहिलं गेलेलं आहे ऑनलाईन टेस्ट आपली असणार ऑगस्ट सप्टेंबर 2024 मध्ये असणार आहे मित्रांनो. ओके, त्यासाठी तुम्हाला तयारी करायची इथं. तर जनरल कंडक्शन मध्ये इथं आपल्याला ऑल इंडियन सिटीजन तुम्ही अप्लाय करू शकता इथं. ओके, ऑल इंडियन सिटीजन. ओके, तर ऑल इंडियन म्हणजे ऑल इंडिया मार्फत तुम्ही अप्लाय करू शकता. याच्यात काही म्हणजे तुम्हाला विषय नाही की तुम्ही त्या महाराष्ट्रामधून अप्लाय करू शकता. ओके, अशा पद्धतीने इथं माहिती वगैरे दिलेली गेलेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला खाली आपण बघूया इथं आता खाली यायचं. त्याच्याबद्दल तुम्हाला द कॅन्डिडेट फॉर प्रोव्हाइड फॉलोइंग सर्टिफिकेशन लागणार आहे आपल्याला. मराठी लँग्वेज साठी आपल्याला सर्टिफिकेशन लागणार आहे. अशा पद्धतीने ते सर्टिफिकेशन कसं असणार आहे, सर्टिफिकेट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेशन एक्झामिनेशन बोर्ड आपल्याला त्या मराठी सब्जेक्ट असणार आहे बरोबर. तर मराठी सब्जेक्ट त्याच्यामध्ये असणार 10वी मध्ये 12वी मध्ये आपल्याला काही दिक्कत नाही. 10वी मध्ये तुम्ही मराठीमध्ये कधी पास आउट असाल तर आपल्याला टेन्शनच नाही, आपण मराठी आपल्याला नॉलेज सर्टिफिकेट आपलं तेच झालं. ओके, अशा प्रकारे असणार. ऑर मध्ये इथे लिहिले गेलेले आहे, ऑर पण दिले गेलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही वाचू शकता. सगळे इथे दिले गेलेले आहे मित्रांनो. हे मुंबई पोलीस कडून अप्लाय झालेली आहे. तर 22/6/2024 नोटिफिकेशन आलेली होती, पण ऑनलाईन ऍप्लिकेशन त्यांची आता चालू झालेलं आहे. गाईडलाईन पण दिलेली गेली तुम्हाला. स्कॅनिंग, अपलोडिंग, फोटोग्राफ, सिग्नेचर, थंब, याच्यानंतर डिक्लेरेशन सगळं इथे दिले गेलेले. फोटोग्राफ कसं अपलोड करायचं आहे, काय साईज असणार आहे, पिक्सल किती पाहिजे, सगळं इथे दिले गेलेले आहे आपल्याला. हे आपल्याला बघून घ्यायचं इथे एका प्रकारे. स्कॅनिंग फोटोग्राफर बद्दल पण दिले गेलेले इथं, डिक्लेरेशन बद्दल पण. त्यानंतर प्रोव्हिजनल डिक्लेरेशन, थम्स वगैरे कसं करायचं, ऑनलाईन अप्लिकेशन, फोटोग्राफ, थंब कशा प्रकारे बनवून घ्यायचं, डिक्लेरेशन वगैरे ते सगळं गाईडलाईन दिलं गेलेलं आहे. आपल्याला गाईडलाईन वाचून घ्यायची नाही. तुम्हाला ॲडिशनल त्यांनी तुम्हाला सर्टिफिकेशन कसे कसे असतात त्याचा एक त्यांनी उदाहरण म्हणून त्यांनी खाली दिले गेलेलं असतं, ते आपण बघूया. चला मित्रांनो, तर अशा प्रकारे इथं डिक्लेरेशन फॉर्म पण दिलेला आहे. बघू शकता मी डिक्लेरेशन फॉर्म इथं, याची कॉपी तुम्ही घेऊ शकता. ओके, त्यानंतर आपला फोटो लावून इथं भरून घ्यायचं सगळं. इथं सिग्नेचर, पोस्ट ॲड्रेस, मेडिकल, फोन मोबाईल नंबर, त्यानंतर सिग्नेचर, त्याच्यानंतर आपला नाव, रोल नंबर, पोस्टल ॲड्रेस सगळं टाकून घ्यायचं. सिग्नेचर, ऑथराईज ते टाकून घेतील. ओके, आपला फोटो लागायचा आहे इथं. आपल्याला बस इथं फोटो लावून एवढं भरून टाकायचं, बाकी ते बघून घेतील पुढचं काय करायचं. तर सर्टिफिकेशन फॉर फिजिकल लिमिटेडसाठी आपल्याला फिजिकलसाठी पण सर्टिफिकेशन भरून द्यायचं. त्यांना आपलं नाव, आपलं पर्सन विथ नेम, आपल्या जे असेल नसेल त्यांना गावाचा पत्ता, जिल्हा वगैरे टाकून द्यायचे. सिग्नेचर मारून द्यायची, प्लेस टाकायचं, आपलं डेट टाकून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे. ओके, अशा प्रकारे आपल्याला सगळं सर्टिफिकेशन तुम्हाला याची कॉपी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक पण टाकून देणार आहे मी. ओके, पीडीएफची आणि अप्लाय करण्याची लिंक पण टाकून देणार. तुम्हाला जायचं आहे, व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे, एकदा वाचून घ्यायचं आहे, नंतर अप्लाय करून घ्यायचं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असाल तर तुम्ही मला 100% कमेंट करू शकता. मी तुम्हाला मला जसं पॉसिबल नाही तसं मी तुम्हाला आन्सर करण्याचा प्रयत्न करीन. आणि त्याच्यानंतर मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवायचं आहे.
आणि आपल्या मित्रांसोबत शेअर पण करायचं. त्यांना जॉबची रिक्वायरमेंट वगैरे असेल इंजिनियर पदांसाठी तर भरती मेगा भरती असणार आहे. बॅक टू बॅक यांच्या 8 ते 10 भरती आलेल्या आहे. आपला दुसरा व्हिडिओ अजून म्हणजे 7 ते 8 व्हिडिओ बनवायची बाकी आहे. तर मी स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ इथे कव्हर करणार आहे, बनणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं आहे गाईज मित्रांनो. ओके, तर असेच व्हिडिओ आपल्याला बघण्यासाठी आपल्याला पहिले आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू.